श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 30. संपूर्ण चरितामृत अध्याय 49 मधील गूढ संवाद. श्रीपाद एकदा मला म्हणाले, शंकर भट्टा, आपण अनुष्ठान करतो ती विद्या अग्निविद्या आहे. अग्नि उपासना हे क्षत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे मोठी चूल पेटवून स्वयंपाक करणेच. त्यावर मी श्रीपादांना म्हटलं, महागुरूंचा जय जयकार असतो. माझ्यानंतरही ही चूल अशीच पेटत राहिली पाहिजे. त्यावर ते म्हणाले, तुझ्या चुलीतल्या अग्नीमध्ये स्वतःची शक्ती नाही. माझी योग शक्ती मिळाल्यामुळे त्या चुलीवर तू शिजवलेले अन्न प्रसाद रूपात तयार होऊन भक्तांचे दुःख दैन्य हरण होते. ही मोठी चूल फक्त 9 वर्षच पेटणार. म्हणजे माझ्या 30व्या वर्षी मी माझे शरीर गुप्त ठेवणार. त्यानंतर 3 वर्ष माझ्या तेजोमय रूपाने श्रद्धाळूंना दर्शन देईन. तेव्हा माझे वय 33 वर्षांचे होईल. योग्यांच्या जीवनात अनेक बदल घडवणारे हे 33वे वर्ष. 33व्या वर्षी योग्यांच्या जीवनात अनेक बदल घडत असत. पाठीतल्या मेरुदंडाची मणके 33, रुद्रगणांची संख्या 33 कोटी. त्यानंतर पण आपला अग्नियज्ञ चालेल. हा संवाद आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि शंकर भट्टांमधील. श्रीपादांनी इथे स्पष्टपणे गणित आणि विशिष्ट संख्या दिल्या आहेत. सर्वात प्रथम 9 ही ब्रह्मवाचक संख्या. श्रीपाद म्हणतात, ही मोठी चूल 9 वर्ष पेटणार. हे उद्गार वरवर वाटतात तितके साधे सोपे नाहीत. पंचमहाभूते शुद्धीकरणासाठी त्यातील अग्निपूजा श्रीपादांनी 9 वर्ष सुरू ठेवली. ते गुप्त झाल्यानंतर 3 वर्ष, म्हणजे गुप्त होण्याच्या अगोदर 6 वर्ष, म्हणजे श्रीपादांचं शरीर 24 वर्षांचं असताना, म्हणजे 1344 साली कुरवपुरात शंकर भट्टांनी मोठी चूल प्रज्वलित केली व या अग्निपूजेबरोबर अन्न संतर्पण देखील सुरू केलं. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज सदोदित आपल्या अवधूत मस्तीत. आपण बोललो, काही प्रश्न विचारला तर बाबा उत्तर देतील असं कधीच नव्हतं. मुळात तोंडावाटे बोलणं हे बाबांशी संपर्क साधायचं माध्यम नव्हतं. तिथं वैखरी नाही तर परावाणीत व्यवहार होता. क्वचित कधीतरी बाबा बोलत. बाबा पेठापुरात आलेही नव्हते. तेव्हा 2006 साली बाबा भक्तांना बोलले की पिठापूर जाओ, अन्नदान शुरू करो. बस लगेच बाबांचे भक्त पिठापूरला आले. 2 शामियाने भांडी भाड्याने घेतली आणि पादगया क्षेत्रातील कुकुटेश्वर प्रांगणात अन्नदान दिनांक 14 नोव्हेंबर 2006 रोजी प्रारंभ झाले. 2008 साली विजयादशमीच्या दिवशी बाबा पिठापुरात भौतिकदृष्ट्या पहिल्यांदा आले व कुक्कुटेश्वराजवळ बाबा बोलले की यहाँ हर रोज 40,000 आदमी खाना खाएगा. कारण एवढे भक्त भविष्यात पिठापुरात रोज येणार आहेत. त्यांचंच हे नियोजन आहे. गेल्या 2 वर्षांपासून आलेल्या महामारीत देखील अन्नदानात खंड नाही. सधन सक्षम माणसं कसाही उदरनिर्वाह करतील, पण अनाथांचं काय? आज 2 वर्ष या लोकांचं काय झालं असतं? पण तीच बाबांची माणसं आहेत. अगदी उत्कृष्ट साहित्यातून व्यवस्थित शिजवलेले भरपूर अन्न व्यवस्थित पॅक करून त्यांच्या हातात देण्यात येत आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.